या वर्षीची अक्षय तृतीया आहे 30 एप्रिल रोजी. वार आहे बुधवार. या दिवशी लक्ष्मी आणि विष्णू पूजन करण्याचा खास प्रघात आहे. जर आपण अक्षय तृतीये दिवशी काही वस्तू खरेदी केल्या ज्यामुळे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि वैभव यांचा कधी क्षय होत नाही, तर चला तर मग बघूयात या वस्तू. अक्षय तृतीये दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे बरं का. पण जर काही कारणास्तव आपण या गोष्टी खरेदी करू शकत नसलो तर आपण या दिवशी धातूचे एखादे भांडे, वस्तू, पूजेचे साहित्य नक्की खरेदी करा. या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म झाला असल्यामुळे या दिवशी धान्य खरेदीलाही खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीये दिवशी आपण गहू, तांदूळ, सातू, तूप, साखर, मीठ, गूळ अशा काही वस्तू खरेदी करून आणू शकतो. अक्षय तृतीये दिवशी मातीपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. याचे अनेक पौराणिक संदर्भही आपल्याला आढळतात. आपण या दिवशी मातीपासून बनवलेले माठ, भांडी, दिवे या दिवशी खरेदी करू शकतो. या दिवशी धार्मिक पुस्तके विकत घेण्यालाही खूप महत्त्व आहे. याला खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी खरेदी करून पारायण केलेले पुस्तकांचे अक्षय असे फळही आपल्याला मिळते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय राहतात, त्यांचा कधी क्षय होत नाही, त्या वाढतच जातात. म्हणून अक्षय तृतीये दिवशी जमीन खरेदी करणे, नवीन वास्तू घेणे यालाही खूप महत्त्व आहे, ज्याचा कधीही क्षय होणार नाही आणि ते वाढतच जातील. म्हणून आपण अशा प्रकारे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती, वैभव टिकवून राहण्यासाठी अक्षय तृतीये दिवशी या वस्तू खरेदी करून हे आपण उपाय नक्की करून बघावेत आणि जीवनात अक्षय असे सुख प्राप्त करून घ्यावेत.